आज संकष्ट चतुर्थी तर आज अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. तर तुम्हाला ही वर्षातून एकदाच येते आणि मंगळवारच्या दिवशी येते. तर त्याच अंगारक संकष्ट चतुर्थीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर हा उपवास वर्षातून आपण 12 चतुर्थी येतात त्या नाही केले तरी चालेल, पण हा चतुर्थी महिलांनी केलीच पाहिजे. महिला पुरुष दोन्ही करू शकतात. तर आता संकष्ट चतुर्थीचं आणि अंगारक चतुर्थीचं महत्त्व काय? तर आपण संकष्ट चतुर्थीना आपण प्रत्येक महिन्यात येते आणि ती आपण गणपती बाप्पाची पूजा करून संध्याकाळी चंद्रोदयाची पूजा करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून आपण ती चतुर्थीचा उपवास सोडला जातो. पण अंगारक चतुर्थीला असं नाही. तर आपण संध्याकाळी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि चंद्राची पूजा करायची आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी हा उपवास सोडायचा राहतो. तर इथं पूजा मांडून घेते. तर मी चौरंगावर चौरंग ठेवला आणि त्याच्यावर छोटासा गणपती बाप्पाचा म्हणजे छोटासा चौरंग ठेवला. परत तर तिथं गणपती अथर्वशीर्ष बोलत बोलत मी गणपती बाप्पाचा अभिषेक केला. अगोदर जलाभिषेक केला आणि नंतर मग दुधाने अभिषेक केला आणि परत मग छान असं पाण्याने स्वच्छ मूर्ती धुवून घेतली. तर इथं मी गणपती अथर्वशीर्ष म्हणून झालं. आता छान असं इथं मी गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घेते आणि चौरंगावर ठेवून देते. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची. आपल्याला गणपती बाप्पाला अष्टगंध, कुंकू किंवा मग गुलाल महत्त्वाचा अतिप्रिय आहे गणपती बाप्पांना गुलाल. तर आपल्याला ते सगळं लावून घ्यायचं. तर माझ्याकडं सध्या नव्हतं, त्यासाठी मी फक्त अष्टगंध आणि कुंकू लावून घेते. अक्षता व्हायचा. तर आज मला खूप इच्छा होती माझे लाल फूल असावं म्हणून. तर माझ्याकडं काही नव्हतं, पण मला आज मंगळ चतुर्थीला लाल फूल पाहिजेच होतं. तर मग मी एका ताईच्या घरी गेली आणि त्या ताईकडून घेऊन आले. त्यांच्याकडे आहे तर त्या बोलल्या घेऊन जात जा. तर आज खरंच लाल फूल सापडलं आणि मला खरंच असं वाटलं की माझी पूजा सफल झाली. नंतर मग हराळी आघाडा घेऊन आले होते माझे मिस्टर. ती सध्या वाहून दिली गणपती बाप्पांना. तर इथं बघा मी फूल ठेवलं होतं ते लगेच पडून गेलं. तर लाल छोटा असलं तर ते अतिप्रिय असतं, पण सध्या जाऊ द्या, हा पण जास्वंदीचंच फूल आहे. तर ठीक आहे. तर इथं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पांसाठी. तर आता मी सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेते. रोजची देवपूजा झाली होती, पण हळदी कुंकू लावायचं बाकी होतं. तर इथं मी महालक्ष्मीचा मुकुट आता मी कळसला वापरायलाच काढला. मला ठेवून देण्यापेक्षा इथं तिथं राहतं, मग आपल्या मंदिरातच कलशाला लावून टाकते. तर ठीक आहे, चला आता इथं मी सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेते. आता इथं दररोजची रेग्युलरची पूजा झाली होती. आता इकडे मी गणपती बाप्पाला अगरबत्ती ओवाळून घेते. इथं मी धूप आणली होती, पण ती धूप काही लवकर पेटत नाही. पेटली तर लगेच विझून जाते, माहीत नाही कशी आहे. तर ठीक आहे. इथं मी आता दुधाचं पण नैवेद्य दाखवून घेते गणपती बाप्पाला आणि खालचं थोडंसं स्वच्छ करून घेते आणि छोटीशी रांगोळ काढून घेते. इथं मला मोठी काही जमत नाही काढायला, कारण माझं किचन छोटं आहे आणि सारखं येणं जाणं घरात म्हणजे किचनमध्ये होतं. आणि माझ्या मुली पण सगळे लगेच 5-10 मिनटं झाली की लगेच खराब करून टाकतात. आता इथं रांगोळ काढली. आता चला इथं गणपती बाप्पाची आरती करून घेते. मी आरती झाली होती, देवांना आरती दिली आणि नमस्कार करून घेतला. तर बघू शकता तुम्ही आजची माझी अशा प्रकारे गणपती बाप्पाची अंगाकार चतुर्थीची पूजा झाली, साधी आणि सिंपल. तर आज दुपारी काही शूट नाही केला. तर आज गणपती बाप्पासाठी मी तळणीचे मोदक बनवले होते. त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, ते तुमच्यासाठी मी लवकरच शेअर करेल. इथं संध्याकाळची थोडीशी सेवा करायची होती, तोपर्यंत इथं आमचे उंदीर मामा 2-2 मोदक सगळे खाऊन घेत होते. तर इथं मग मी संध्याकाळी माझ्या सेवेला लागले. तर इथं माझ्याकडं नित्यसेवेचं पुस्तक आहे, तर त्याच्यात सगळी सेवा दिलेली जाते. आपल्याला कोणत्या दिवशी कोणती सेवा करायची राहते. तर मी आज ती संकष्ट चतुर्थी म्हणजे अंगाकार संकष्ट चतुर्थीची सेवा त्याच्यातच बघून केली. आज आपल्याला गणपती बाप्पाची कथा ऐकायची असती, तर मी तर कथा ऐकून घेतली. तर आम्ही चाललो आता गणपतीच्या दर्शनासाठी. तर आज चंद्र नाही आहे, दररोज असतो. तर चंद्राचा टाईम आहे 9:17 तोपर्यंत आम्ही मंदिरात जाऊन येतो. तर तुम्हाला मी दाखवते. बघा आता आभाळ किती आले आणि आज चंद्र पण दिसत. तर आम्ही चाललो होतो. तर देविका म्हणत होती डॉगी पण आपल्यासोबत येत आहेत. म्हटलं चल जाऊ ते घेऊन जाऊ. तर आम्हाला इथं गणपती बाप्पाचं मंदिर एक जवळ आहे आणि एक लांब आहे, जे की नवशा गणपतीचं असं त्याचं नाव आहे.
आणि हे जवळ आहे आमच्यात अमृधामपाशी. तर तुम्ही बघू शकतात किती गर्दी आहे. तर असं वाटलं आम्हाला नंबर लागतं का नाही, की आम्ही गेलो तेव्हा तिथं आरती चालू होती. तर बघा आतमध्ये मंदिर किती छान सजावट केलेलं आहे आणि ही लोकं बघा किती लोकं आले होते दर्शनासाठी. आणि तर मग आम्ही दर्शनं कसे घेतले ते आम्हालाच माहिती. आम्ही लोक येत होते तिकून गेलो आणि गडबडमध्ये लवकर दर्शन करून घेतलं, कारण देविकाच्या पप्पाची तब्येत जरा खराब होती. तर खुशीने मीच गेलो होतो. मग तिथं प्रसाद घेतला. तर मग आम्ही लगेच घरी यायला निघालो होतो. तर बघा तुम्ही किती छान वाटत होतं मंदिर. तर घरी आल्यानंतर मग मला तर काही लवकर जेवायचं नव्हतं चंद्र आल्याशिवाय, म्हणजे चंद्राची पूजा केल्याशिवाय. तर हे तिघं जेवत होते, समर्थ आणि देविकाचे पप्पा. आमची खुशी बसली होती रुसून. तर मग तिने खुळखुळ घेतला आणि ती म्हणत होती मला पण तुझ्यासोबत जेवायचं. तर मी म्हटलं मला आताच नाही जेवायचं. तर तिच्या हातात खुळखुळा बघून आमचा समर्थ लगेच वरती आला न जेवताच, आणि हे दोघांचं चालू होतं भांडण. तर ठीक आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. आता टाईम झाला होता चंद्र यायचा, 9:16 झाले होते. तरी पण इथं पूजेचं ताट आणून ठेवलं, पण चंद्र काही लवकर आलाच नाही. तर म्हणलं आता आभाळ पण आले, चंद्र काही येणार नाही, तर त्याची मी इथं पूजा करून घेते. मग ते लगेच उपास सोडून देते. हा उपास ना आज सोडला नाही जात, पण मला ना कालचा पण सोमवार होता, त्यामुळं खूप मला अशक्तपणा आला होता. तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे. देव आपण उपास कसं करतो किती करतो हे बघत नाही, आपली भक्ती आणि आपला भाव आणि सेवा बघतो. तर ठीक, आपण त्याच्या नावाचं नामस्मरण केलं तरी आपल्याला त्याचा उपास घडतो. तर ठीक आहे जाऊ द्या. इथं मी चंद्रमा आला नव्हता तरी पण मी त्याची इथं पूजा करून घेते. आणि देविका म्हणत होती मला पण त्याची पूजा करून घेऊ दे. तर तिने पण चंद्रमाची पूजा करून घेतली आणि मग देविकाला खुशीला टिके लावून घेतली. तर अशा प्रकारे मी चंद्रमाची पूजा करून घेतली. मी गणपती बाप्पाला नैवेद्य दिला होता, ते तिथं 10-15 मिनटं ठेवला आणि मग मी तेच नैवेद्य आपण स्वतः खाण्यासाठी घेतला. कधी पण आपण देवाला नैवेद्य दिला ना ते तिथं ठेवायचं 10-15 मिनटासाठी, आणि नंतर मग तेच आपण नैवेद्य आपणच खायचा. दुसऱ्या दिवशी ते ठेवला तर मग आपण गाईला किंवा मग असं खराब होऊन जातं, त्यासाठी आपल्याला तेच नैवेद्य आपण स्वतःच खाऊन घ्यायचा. तर ठीक आहे, आता मी इथं माझा उपवास सोडून घेते. तर ठीक आहे, चला बाय. पुन्हा एकदा सांगते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आणि लाईक करायला पण पैसे लागत नाही. तुमच्यामुळं ते समोरच्या व्यक्तीला आनंद भेटतो, त्यासाठीच तुम्ही त्यांना सपोर्ट केला तर आम्हाला पण असं वाटतं हो आपले व्हिडिओ कोणीतरी बघतो, त्यासाठी. ठीक आहे, चला भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर प्लीज एकदा सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्कीच लिहा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा यांची सगळी इच्छा पूर्ण करो. तर चला आजच्यासाठी एवढंच.